नमस्कार, मी शर्मिलाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी चिकन फ्राय बनवणार आहे। तर त्यासाठी चिकन घेतलंय। तर हे जास्त चिकन आहे, त्यामधलं मी मऊ काढून घेणार आहे। तर फ्रायसाठी मऊ चिकन घ्यायचं। तर आता त्यामध्ये मी आलं लसूण मिरचीची पेस्ट घालते, मीठ घालून घ्यायचा आणि आता दही घालून आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। तर आता हे मिक्स करून आपल्याला अर्धा तास झाकून ठेवून द्यायचं आहे। तर आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। तर आता हे ठेवून देते मी, झाकण ठेवून अर्धा तास ठेवून द्यायचं। तर आता मी अर्धा तासानंतर ह्यामध्ये हळद घालून घेतले। तर हे मऊ पीस मी काढून घेतलेले आहेत, हळद नसलेले सगळे। आता लाल तिखट घातलंय आणि काश्मीरी मिरची पावडर घातले, गरम मसाला घातलाय। तर आता हे पूर्ण मिक्स करून द्यायचं आहे। मसाले पूर्ण मिक्स झाले की ह्यावर कॉर्नफ्लॉवर मी घालते 1 चमचा। आता हे पूर्ण कॉर्नफ्लॉवर लागेल असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे सगळं चोळून घेतलंय। तर आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर आता त्यासाठी मी तेल ठेवते गरम करत। तर आता ह्यावर मी थोडासा रवा घालून घेते। आता हे मिक्स करून द्यायचं पूर्ण। तर आता मी तेल गरम करत ठेवलंय, तर त्यामध्ये तळून घेऊया। तेल सुद्धा छान असं गरम होऊन द्यायचं आणि मगच तळायला घ्यायचं। तर आता पलटून घ्यायचे, असे फिरवत राहायचं आहे, म्हणजे पूर्ण बाजूने तळून होतात। तर आता हे तळून झालेले आहेत, हे आता काढून घेऊ आपण। तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली चिकन फ्राय तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।